नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओंकार बगरी या आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलद्वारे इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय शिकवत आहोत। आपले व्हिडिओज मराठी आणि सेमी दोन्ही माध्यमाच्या मुलांसाठी तितकेच उपयुक्त आहेत। आपण पाहत होतो ग्रॅव्हिटेशन हा पाठ, त्यामधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे। पुढील भाग चला तर मग पुढील भाग पाहूयात। अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। शेजारी दिलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून विज्ञान भाग 1 भाग 2चा पूर्ण सिलेबस पूर्ण अभ्यासक्रम आपण आपल्या चॅनलद्वारे घेणार आहोत। त्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। अगदी बोर्डचे पेपर कसे सोडवावेत, त्यानंतर प्रेझेंटेशन कसं असावं, जेणेकरून विज्ञानमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवता येईल, याचं नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आमचा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। पाहूयात आपण ग्रॅव्हिटेशन। मराठी माध्यमासाठी ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे। आपण या घटकाला पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये सुरुवात केलेली होती। अजूनही मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये पाठीमागील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। बघा, कॅन यू रिकॉलचे काही प्रश्न इथं विचारले होते, याचे आन्सर्स आपण दिलेले आहेत। एक 2 मिनिटाची उजळणी म्हणून पुन्हा एकदा सांगते, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट। एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं तर त्याचा परिणाम काय होईल, याचा आन्सर आपण सांगितलं होतं। द ऑब्जेक्ट, व्हेन वी अप्लाय अ फोर्स ऑन द ऑब्जेक्ट देन दॅट ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम द रेस्ट, चेंज इन द स्पीड, चेंज इन द डायरेक्शन अँड ऑल्सो चेंज इन द शेप ऑफ दॅट ऑब्जेक्ट। म्हणजे जर का एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केलं तर स्थिर वस्तू गतिमान होईल, त्याचबरोबर तिचा आकार बदलेल, त्यानंतर त्या वस्तूची दिशा बदलेल, त्याचबरोबर त्याची गतीसुद्धा बदलेल। व्हॉट द टाइप्स ऑफ फोर्सेस, फोर्सचे टाईप लिहायचे होते आपल्याला, बलाचे प्रकार लिहायचे होते। ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, मस्क्युलर फोर्स, अशा पद्धतीने काही प्रकार आपण सांगितले होते। मग मराठी माध्यमासाठी गुरुत्वीय बल सांगितलं, त्यानंतर बघा यांत्रिक बल आहे, स्नायू बल आहे, घर्षण बल आहे। पुढे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन देखील घेतली। मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, न्यूटनला याचा शोध कसा लागला त्याची एक थोडक्यात सांगितलेली स्टोरीसुद्धा आपण ऐकलेली। थोडंसं रिव्हिजन म्हणून, न्यूटन हे सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते। सफरचंद त्यावेळी वरून खाली पडलेलं त्यांना दिसलं, इथं आकृतीमध्ये पण समजावलंय। मग ते सफरचंद वरून खालीच का पडलं, क्षितिज समांतर आडवे का गेलं नाही, तिरपं का गेलं नाही, असं त्यांना प्रश्न पडले। आणि खूप विचाराच्या शेवटी त्यांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीकडं एक बल आहे, जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे, ते बल पृथ्वीच्या केंद्रभागी आहे, सेंटरला आहे, म्हणून ते फळ वरून खाली पडलं होतं। चला तर मग आज आपण सुरू करतोय फोर्स अँड मोशन, म्हणजे मराठीमध्ये याला बल आणि गती असं म्हणतात। बघा, साईडला तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स मी राईट डाऊन सुद्धा केलेले आहेत, तुम्ही नोट्सच्या स्वरूपात लिहून घेऊ शकता। जे IMP पॉईंट्स आहेत, एक्झामला येणार आहेत, ते मी साईडला लिहिते। मराठी आणि सेमी माध्यम दोन्हीच्या मुलांना उपयुक्त असावं म्हणून मराठी आणि इंग्रजी दोन्हीमधून आपण एक्सप्लेन करणार आहोत। फोर्स अँड मोशन, पहिल्यांदा आपण या 2 कन्सेप्ट आधी समजून घेऊयात। नक्की बल आणि गती म्हणजे काय असतं। बघा, फोर्स म्हणजे काय सांगितलं आहे तर फोर्स इज अ फिजिकल स्ट्रेंथ ऑर पॉवर। बघा, हे पुन्हा तुम्हाला सांगत असताना लिहिण्यामध्ये वेळ वाया जाऊ नये यासाठी ऑलरेडी राईट डाऊन केलेले ते। फोर्स इज फिजिकल स्ट्रेंथ ऑर पॉवर म्हणजे काय तर बल म्हणजे शारीरिक ताकद किंवा आपल्या शरीराची असणारी शक्ती आहे। पुढे बघा, आपल्याला माहितीच आहे कोणतीही वस्तू जर का आपल्याला हलवायची असेल, गतिमान करायची असेल तर त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय करतो, म्हणजे बल लावत असतो। पुढं ही जरी बल ही कन्सेप्ट, त्यानंतर मोशन म्हणजे गती। बघा, मग गती म्हणजे काय तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये झालंय, इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन अ मोशन। बघा, एखादी वस्तू ज्यावेळी स्वतःची जागा बदलते आणि जागा बदलल्यामुळं त्याची हालचाल होते, ती वस्तू गतिमान होते, आपण त्याला काय म्हणतो, गती। बघा, आता जागा बदलते म्हणजे काय तर ज्यावेळी आपण सायकल चालवतो त्यावेळेस बघा, ती सायकल चालवत असताना विशिष्ट फोर्स म्हणजे बल आपण त्याच्यावरती अप्लाय करत असतो, त्यामुळे ती सायकल गतिमान होते, ती झाली त्याची गती म्हणजे मोशन। पुढे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल आता फोर्स आणि मोशन म्हणजे नक्की काय आहे ते। We have seen that a force is necessary to change the speed as well as direction of motion of an object. हे महत्त्वाचं सेंटेन्स आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। बघा, अ फोर्स इज नेसेसरी सांगितलंय, बल हे गरजेचं आहे, आवश्यक आहे, कशाला, टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट। एखाद्या वस्तूची गती किंवा दिशा बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते। आता परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्व याचं, फोर्स इज नेसेसरी टू चेंज द डॅश डॅश ॲज वेल एज डॅश डॅश ऑफ एन ऑब्जेक्ट, म्हणजे हे MCQ साठी फिल इन द ब्लँकसाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात।
आपला आन्सर येईल स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मोशन. मराठी माध्यमसाठी वेग आणि त्या गतीची दिशा किंवा दिशा बदलते वस्तूची असं सांगितलं. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूवरती बल लावतो त्याची गती आणि दिशा बदलते. सायकलवरून किंवा बाईकवरून ज्यावेळी तुम्ही शाळेला जात असता त्याला फोर्स अप्लाय करता, ती वस्तू सायकल किंवा बाईक आहे ती स्पीड घेते म्हणजे गतिमान होते. त्याचबरोबर ती स्वतःची दिशा सुद्धा बदलत असते. कॅन यू रिकॉल एक क्वेश्चन विचारलाय, व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ अ मोशन. इयत्ता 9वी मध्ये आपल्याला न्यूटन या शास्त्रज्ञांनी गतिविषयक मांडलेले 3 नियम आपल्याला झालेले आहेत. मग कॅन यू रिकॉलसाठी प्रश्न आहे म्हणजे याचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे. पाहूयात काय होते ते न्यूटन या शास्त्रज्ञांनी मांडलेले लॉज. बघूया. पहिला सांगितलं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ज्या पद्धतीने मी राईट डाऊन करून घेतले वेळ वाचवण्यासाठी, तुम्ही पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर समजून घ्या, परत तुमच्या नोटबुकमध्ये ते राईट डाऊन करून घेऊ शकता. नोट्सच्या रूपामध्ये तुम्हाला मराठी आणि सेमी दोन्ही माध्यमांसाठी मिळून जाईल. पहिला नियम बघूया जो की तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेला आहे ऑलरेडी. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे काय आहे बघा की an object continues to remain at a rest or in a state of a uniform motion. बघा इथे सांगितलं एक वस्तू आहे समजा ती स्थिर आहे किंवा तिच्या एक समान गतीमध्ये आहे. कधीपर्यंत सांगितले? अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जर का आपण कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती बाह्य बल लावलं नाही तर स्थिर वस्तू ही स्थिरच राहते. समजा ती एक समान गतीत असेल तर ती त्याच गतीत राहते. हे कोणी सांगितलं आहे? न्यूटन यांनी सांगितलं आणि हा त्यांनी सांगितलेला फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, पहिला नियम आहे. याच्यासाठी उदाहरण देते ते तुमच्या चांगलं लक्षात येईल. बघा युनिफॉर्म मोशन म्हणजे काय तर एक समान गती. समजा मुंग्यांची रांग आहे, मुंग्यांची रांग याचं बेस्ट एक्झाम्पल आहे युनिफॉर्म मोशनचं. तीच मुंग्या सर्व एका रांगेमधून जात असतात. जर का आपण त्याच्यामध्ये एखादं बोट ठेवलं आपलं किंवा समजा त्यांची लाईन आपण मोडली मधूनच तर मग त्या विस्कळीत होतात. समजा आपण नाहीच लाईन मोडली तर त्या कंटिन्यू आपल्या एकच लाईनमध्ये जात असतात. आणखी काही उदाहरणं देते. इथं सांगितले अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस ॲट टू रिमेन ॲट द रेस्ट. म्हणजे वस्तू काय होते तर स्थिर राहते. उदाहरणार्थ बघा समजा एक चेअर आहे किंवा इथे मी ठेवलेला हा पेन आहे, मी याला हातच लावला नाही आहे, कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केलं नाही, ती स्वतःची जागा सोडेल का? नाही, तो आहे याच जागी जसा ठेवला होता तसा स्थिर आहे. हेच न्यूटनला पहिल्या नियमातून समजवायचं आहे. मग मराठी माध्यमसाठी न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो? जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल म्हणजे आपण बाहेरनं कोणतंही बल लावलेलं नाही तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. बघा आता हा माझा पेन मी साईडला ठेवलेला आहे, त्याला मी कोणत्याही प्रकारचं बाहेरून बल लावलं नाही, हात लावला नाही, काहीच बल फोर्स अप्लाय केलं नाही, तर हा जो पेन आहे तो विराम अवस्थेत राहिला. म्हणजे जसा होता ॲज इट इज तसाच तो राहिलेला आहे. परंतु ज्यावेळेस मी त्याच्यावरती बल लावेल त्यावेळेसच त्याची हालचाल होणार आहे. हे न्यूटनने पहिल्या नियमातून सांगितलं. हे आपल्याला स्टँडर्ड 9th मध्ये झाले. समजा आता बोर्डच्या पेपरला तुम्हाला असा क्वेश्चन आला की व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. मग तुम्हाला जर का हे तिन्ही नियम विचारले, तिन्ही नियम लिहिणं आवश्यक आहे. पहिला नियम, दुसरा आणि तिसरा. शक्यतो जास्तीत जास्त आहे असं रट्टा न मारता म्हणजे सारखं पाठ करणं ॲन ऑब्जेक्ट ॲन ऑब्जेक्ट ॲन ऑब्जेक्ट असं न करता पहिल्यांदा तुम्ही ते समजून घ्या आणि स्वतःच्या भाषेत लिहिले तर तुम्हाला त्याचे पैकीच्या पैकी मार्क नक्की मिळतात. पुन्हा एकदा ॲन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ॲट द रेस्ट. एखादी वस्तू तिच्याच जागी राहते. कधी राहते? अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट ऑन इट. जर का आपण बाहेरचं बलच नाही लावलं तर ती वस्तू तिच्या जागी आहे अशी राहते. हा होता न्यूटनचा फर्स्ट लॉ. लगेचच आपण आता याच्यामध्ये न्यूटनचा सेकंड लॉ बघूयात. बघा इथं काय सांगितलं आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा दुसरा नियम. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. हा सेमीवाल्यांसाठी न्यूटन यांनी सांगितलेला नियम आहे. आता सोप्या भाषेत कसा लक्षात ठेवायचा लगेच क्लिअर करून टाकूया. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बघा आता हा मोमेंटम नावाचा शब्द नवीन आला. याला मराठीमध्ये संवेग असं म्हणतात. आता हे संवेग काय असतं? संवेग म्हणजे बघा, संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले वेग. म्हणजेच काय सेमीवाल्यांसाठी मास इंटू स्पीड. बघा मास इंटू स्पीड
म्हणजे काय तर मोमेंटम आहे. मास म्हणजे वस्तूचं वस्तुमान आणि स्पीड म्हणजे त्या वस्तूची असणारी गती. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द ॲप्लाइड फोर्स. म्हणजे काय तर ज्या पद्धतीने जितकं बल आपण लावतो त्या पद्धतीने त्या वस्तूची हालचाल होणे हे त्याच्याशी समानुपाती आहे थोडक्यात. म्हणजे काय बघा, आपण जितकं फोर्स लावू तेवढीच ती वस्तू हलणार आहे. फॉर एक्झाम्पल सांगते, एखादा लहान मुलगा आहे आणि एखादा मोठा मुलगा आहे. लहान मुलाने त्याच्या परीने जितकं बल आहे तेवढं लावलं आणि एक चेंडू फेकला, उंच फेकला, आणि शेजारीच एका मोठ्या मुलाने, समजा 10वीतला मुलगा आहे, त्याने एक चेंडू फेकला. मग कोणाच्या चेंडूला जास्त गती आली तर मोठ्या मुलाने फेकलेली. असं का झालं तर बघा, जितकं फोर्स अप्लाय केलं त्याच्यानुसार त्याची हालचाल झाली किंवा मोशन झाली. इथे तेच सांगितले, दी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन दी डायरेक्शन ऑफ फोर्स. मग ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला बल लावलं तर ज्या दिशेला बल लावलं त्याच दिशेला आपली वस्तू गतिमान होणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर का घरातून निघून शाळेमध्ये जाता तर शाळेच्या दिशेनेच आपण सायकल चालवतो. म्हणजे शाळेची जी दिशा आहे त्याच दिशेनं आपलं जे बल आहे किंवा हालचाल आहे ती होणार आहे, असं न्यूटनला सांगायचं होतं. मग पुढे मराठी माध्यमासाठी बघा, शब्द संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी. प्रयुक्त बल म्हणजे कसले बल असते? प्रयुक्त बल म्हणजे आपण लावलेले बल. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. म्हणजे आपण ज्या दिशेने बल लावू त्या दिशेने ती वस्तू गतिमान होत असते. यासाठी मी तुम्हाला आणखी एक बेस्ट एक्झाम्पल सांगू इच्छिते. बघा, क्रिकेटचा बॉल आणि फुटबॉलचा बॉल या दोन्ही बॉलच्या गतीमधला फरक बघा. कुठला बॉल वेगात पळतो आणि कुठल्या बॉलची गती कमी असते हे आपल्या लक्षात येतं. क्रिकेटचा बॉल त्या मानाने आकाराने लहान असतो, त्याचं मास कमी असतं, तर स्पीड त्याचं जास्त राहतं जितकं आपण फोर्स लावलं. आणि व्हॉलीबॉलचा जो बॉल आहे तो बॉल मास जास्त आहे तर स्पीड कमी जातो. त्याच पद्धतीने बंदुकीमधली गोळी असेल, अशा पद्धतीने ज्या दिशेने आपण बॉल लावतो त्याच दिशेने त्याचं मोमेंटम म्हणजे त्याचा संवेग हा होत असतो, असं याच्यामध्ये सांगायचं आहे. पुढे थर्ड लॉ पाहूया. ॲक्च्युली हे तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयक असणारा तिसरा नियम आपल्यासमोर आहे. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. बघा, तिसरा नियम पण अतिशय सोपा आहे. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. बघा, ज्यावेळी आपण एखादं बल लावत असतो त्या बलाला प्रतिक्रिया करणारं बल तिथं प्रयुक्त होत असतं. मराठी माध्यमासाठी सांगितलं आहे, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे टोटली अपोजिट टू इच अदर. बघा, याच्यासाठी पण बरीच उदाहरणं सांगितली जातात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, बंदुकीतून चालवलेली गोळी. बघा, बंदुकीची गोळी बघा, ज्यावेळेस फायरिंग केलं जातं म्हणजे बंदुकीतून गोळी बाहेर पडते त्यावेळेस त्या गोळीला वेग लागतो, ती गतिमान होते आणि निघून जाते. त्याचबरोबर ती जी बंदूक आहे ना ती थोडीशी पाठीमागे येत असते. म्हणजे बरोबर अपोजिट डायरेक्शन म्हणजे परस्पर विरुद्ध दिशेमध्ये तिथं बल प्रयुक्त केलं जाते. दोन दिशा सांगितल्या. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. बघा, इकडे ॲक्शन फोर्स क्रियाबल होतं, बंदुकीतून गोळी सरळ निघून गेली. त्याचबरोबर ती जी बंदूक आहे ती बंदूक अशी पाठीमागे थोडीशी खेचल्यासारखी झाली. त्यानंतर एसटीतून प्रवास करत असताना अनेकदा अनुभव आला असेल, आपण स्थिर बसल्यासारखं आपल्याला वाटत असतं. ज्यावेळेस ती एसटी गतिमान होते त्यावेळेस आपली पण बॉडी थोडीशी कुठेतरी गतिमान झाली असते. मात्र ज्यावेळेस तो ड्रायव्हर जेव्हा ब्रेक दाबत असतो त्यावेळेस काय होते, ब्रेक मारल्यानंतर आपण सुद्धा थोडेसे पुढे जातो परंतु त्याच गतीत थोडेसे पाठीमागे येत असतो. म्हणजे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. मराठी माध्यमासाठी प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल देखील अस्तित्वात असते आणि ते त्यांच्या दिशा त्या दोन्हीच्या म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रियाबलाची दिशा मात्र परस्पर विरुद्ध असते. अशा प्रकारे आपण इथं न्यूटनचे नियम पाहिलेले आहेत, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन सांगितलेले. त्यानंतर पुढं बघा, आपल्याला नवीन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट दिलेलं आहे. याच्यामध्ये त्या शास्त्रज्ञांचं आपल्याला ओळख थोडीशी करून घ्यायची आहे. लगेचच आपण ओळख करून घेऊया शास्त्रज्ञाची.
इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642 to 1727 वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम्स. इथं सांगितलं आहे की हे जे चित्रामध्ये दाखवलेत हे न्यूटन हे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. 1642 ते 1727 ते शास्त्रज्ञ होऊन गेले. त्या काळातील एक ग्रेटेस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ होते. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. त्यांनी स्वतःचं प्रिन्सिपिया नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये आत्ता बघितलेले ते गतिविषयक नियम लिहून ठेवलेत. त्यासाठी काही इक्वेशन्स आहेत ते पण लिहिलेत. आणि थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी तिथे लिहून ठेवला आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन्स. बघा, त्यांच्या अगोदर केपलर नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी पण एका पुस्तकामध्ये प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे ग्रहांची जी गती असते त्यांच्या संदर्भातले 3 नियम लिहून ठेवलेले आहेत. आपल्याला आपल्या 10वी इयत्तेमध्ये पहिल्या लेसनमध्ये ते शिकायचे. However, the reason why planets move in the way described by the Kepler's laws was not known. बघा काय सांगितलं, केपलर हे शास्त्रज्ञ न्यूटनच्या आधी होते. त्यांनी काय केलं तर ग्रहांची गती म्हणजे बघा जसं आपला सूर्य आहे, सूर्यानंतर बाकीचे ग्रह जसे सूर्याच्या भोवती फिरत असतात, ही ग्रहांची गती तुम्हाला मी केपलरच्या नियमांमध्ये हे डिटेल्समध्ये शिकवणार आहे. या ग्रहांच्या गतीविषयीचा 3 नियम त्यांनी मांडले केपलर यांनी. परंतु त्यांना ते प्लॅनेटरी मोशन म्हणजे याच कक्षामधून बुध हा पहिल्याच कक्षातून फिरतोय, आपली पृथ्वी म्हणजे अर्थ 3 नंबरला आहे, बरोबर आहे, माहिती आहे आपल्याला इथं पृथ्वी आहे अर्थ, मग हे 3ऱ्याच कक्षातून फिरते. मग हे असे का होते तर त्यांच्या नियमामधून त्यांना ते सिद्ध करता आलं नव्हतं. न्यूटन विथ हिज थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉ. परंतु केपलरच्या नियमांचा पुन्हा न्यूटन यांनी अभ्यास केला आणि ते डिटेल्स समजावलं देखील आहे. In addition to this, Newton did groundbreaking work in several areas including light. त्याच पद्धतीने ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. कशाची कामगिरी बघा, लाईट म्हणजे प्रकाश, त्याच्याबद्दलचे काही सिद्धांत मांडलेत. हीट म्हणजे उष्णता, साऊंड म्हणजे ध्वनी आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित या विषयामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं ते कार्य केलेलं आहे. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. गणितची नवीन शाखा त्यांनी काढली. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस. कॅल्क्युलस जे आहे अंकगणित जे आहे सांख्यिकी, त्यांचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे. अँड हॅज अ वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि त्या सांख्यिकीचा कॅल्क्युलसचा वापर सध्या फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि गणित दोन्ही विषयांमध्ये केला जातो आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. बघा, ही परावर्तक दुर्बिणीचा शोध लावणारे पहिले शास्त्रज्ञ म्हणजे न्यूटन हे. हा फक्त इंट्रो दिला आहे त्यांचा, आपल्याला इंट्रोडक्शन दिले, सायंटिस्टची माहिती दिलेली. मग आता एक्झामच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पुढची कन्सेप्ट दिली सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. बघूया सर्क्युलर मोशन म्हणजे नक्की काय. मराठीमध्ये आपण याला वर्तुळाकार गती असे म्हणतो. काही उदाहरणांनी एक्सप्लेन केले. आपण डायरेक्ट सुरुवात करून मी तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर करून देते काय आहे सर्क्युलर मोशन. बघा, टाय अ स्टोन टू द वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एक दोरी घ्यायला सांगितली, त्याला एक दगड बांधायला सांगितलं आहे. टेक द अदर एंड in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in the figure 1.2a. बघा, इथे एक व्यक्ती दाखवलाय, दोरीला दगड बांधलाय आणि ती जी दोरी आहे ती राऊंड शेपमध्ये फिरवायचं काम तिथं केलेलं आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? बघा, किती प्रश्न आपल्याला इथे विचारलेत की नक्की तुम्ही ज्यावेळेस एक हातामध्ये दोरी, या दोरीला दगड बांधा आणि तो डोक्यावरती फिरवायला सांगितलं आहे, त्यामध्ये तुम्ही तिथं फोर्स ॲप्लाय करताय का विचारले, बल लावताय का, त्याला लावत असाल तर कोणत्या दिशेने लावताय, जर आपल्याला ते थांबवायचं आहे तर कसे थांबवता येईल आणि त्याचा परिणाम त्या दगडावरती काय होईल, इतके सारे प्रश्न आपल्याला विचारलेत. हे दिलं त्यांनी सर्क्युलर मोशनसाठी. मी तुम्हाला पहिल्यांदा आता हे सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती काय असते ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर ही एक मोशन आहे, बरोबर, गतीचा प्रकार आहे तो. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. बघा, आता हे सर्कम्फरन्स वगैरे शब्द तुम्हाला अगोदर झालेले आहेत, म्हणजे मराठी माध्यमसाठी याला परिघ असं म्हणतो. उदाहरण दाखवते तुम्हाला. समजा आपण एक असं वर्तुळ काढतोय, बरोबर,
हा जो वर्तुळाचा हा कडा आहे, हा जो कडा किंवा हा भाग आहे याला आपण परिघ असं म्हणतो, इंग्लिशमध्ये याला सर्कम्फरन्स असं म्हणतात. मग समजा याच्यावरती इथं एखादं ऑब्जेक्ट आहे, इथं एखादा ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे बघा. मग ही काय करणार आहे, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग दिस सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता ही जी एक फेरी पूर्ण करते याला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स. मग हे आपण मी जे चित्र काढले हे काय आहे, ऑब्जेक्ट म्हणजे इथे एक आपण वस्तू घेतलेली. ही जी वस्तू आहे ती या वर्तुळाच्या परिघावरून फिरून एक फेरी पूर्ण करून येणार. मग वर्तुळाकार फिरली म्हणून याला आपण वर्तुळाकार गती म्हणतो. मग बघा, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, या वस्तूची गती, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, म्हणजे वर्तुळाकार दिशेत फिरणाऱ्या वस्तूची गती म्हणजेच वर्तुळाकार गती. वर्तुळाकार फिरली याचे उदाहरण खूप आहेत बघा. पंखा बघू शकता तुम्ही, त्याची गती कशी आहे, वर्तुळाकार आहे. किंवा घड्याळातील काटे बघा, वर्तुळाकार दिशेने फिरतायत म्हणजे ते सर्क्युलर मोशन झालं. झाली कन्सेप्ट क्लिअर? चला तर मग पुढे जाऊयात, या प्रश्नांची उत्तरं देऊयात. As long as we are holding the string, we are applying the stone towards us, that is towards the center of the circle, and are applying a force towards it. इथं असं सांगितलंय की ज्यावेळी तुम्ही ते दोरीला दगड बांधून फिरवत असता या चित्रात दाखवल्याप्रमाणे, त्यावेळेस आपण सेंटरनी त्याला फोर्स अप्लाय करत असतो. पहिला प्रश्न विचारला होता, आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन दिस स्टोन, त्याच्यावरती तुम्ही कोणतं बल प्रयुक्त करताय का? याचा आन्सर लगेच यस असं आपल्याला मिळालं. पुढे बघा, दी फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. इथं पुढं प्रश्न विचारला होता, इन विच डिरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग. दुसरा प्रश्न विचारला होता, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. हे फोर्स तुम्ही कसं थांबवू शकता? बघा इथंच उत्तर दिले, द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आपण ज्यावेळेस हळूहळू दोरी सोडून देऊ तेव्हा त्याच्यावरचं बल कमी होईल. इन दिस केस स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टँजंट टू द सर्कल ॲट द पोझिशन ऑफ स्टोन. बघा इथं सांगितले, त्याच्यावरती पुढचा शेवटचा प्रश्न विचारलेला, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन दी स्टोन. त्या दगडावरती परिणाम काय झाला बघा, उत्तर लगेच दिले बघा, द स्टोन विल फ्लाय ऑफ, दगड निघून जाईल. कसं जाईल? अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज द टँजंट टू द सर्कल ॲट द पोझिशन ऑफ स्टोन वेन द स्ट्रिंग रिलीज्ड, because that is the direction of its velocity at that instant time. फिगर 1.2b त्या आकृतीमध्ये दाखवले. ज्यावेळेस बघा उदाहरणार्थ या आपल्या आकृतीमध्ये दाखवते, समजा इथून दोरी आहे, इथं दगड बांधलेला आहे आणि हा वर्तुळाकार गतीमध्ये फिरत होता. आपण ज्यावेळेस दोरी सैल करू म्हणजे सोडून देऊ, याचं फोर्स स्टॉप होईल म्हणजे लावलेलं बल कमी होईल. मग या दगडावरती काय परिणाम झाला, तर हा या वर्तुळाकार गतीच्या टँजंट म्हणजे स्पर्शिकेच्या दिशेतून निघून जाईल. जेव्हा फिरवतोय आणि मधूनच थांबलो का हा दगड असा सरळ निघून जाईल. बरोबर, हा स्टोन इथं असेल समजा तर हा स्टोन इकडं निघून जाईल सरळ. हा स्टोन इथंपर्यंत समजा आलाय ना आपण थांबवलं तर असा सरळ निघून जाईल. पुढे समजा इथे आहे तर असा निघून जाईल. टँजंट लक्षात येते का? बघा हे सर्कल असतं, जॉमेट्रीमध्ये कन्सेप्ट झाले. हा सेंटर आहे सर्कलचा, इथं जे वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा असते त्याला आपण काय म्हणतो, स्पर्शिका, इंग्लिशमध्ये टँजंट. मग हे टँजंटच्या माध्यमातून म्हणजे अशा पद्धतीनं तो स्टोन निघून जाईल असं सांगितलं. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on rotating circular disc flies of the disc along the tangent टू द डिस्क. हा प्रयोग तुम्ही या अगोदर तुम्हाला झालाय असं म्हणते. इयत्ता 9वी मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, एखादा ग्लास वगैरे घेतलाय किंवा एखादं भांडं याच्यावरती डिस्क ठेवली. समजा आपण सीडीची बघा आपली पिक्चरची सीडीची डिस्क ठेवली आणि त्याच्यावरती समजा आपण इथे एक 5 रुपयाचा कॉईन ठेवलेला आहे, 5 रुपीज कॉईन. ती डिस्क ज्यावेळेस रोटेट होत असते, आपण डिस्क फिरवली समजा इथं एखादा स्क्रू वगैरे लावून समजा आपण डिस्क फिरवली आणि मधूनच स्टॉप केली तर हा जो 5चा कॉईन सांगितला 5 रुपी कॉईन हा काय होणार तर वेगवान झाला आणि इथून मात्र बाहेर पडताना सरळ दिशेमध्ये निघून जाणार आणि बाहेर पडणार. Thus, a force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of circle. This is called as a centripetal force. बघा आता हे व्हेरी IMP परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न सेंट्रिपेटल फोर्स. मराठीमध्ये आपण त्याला अभिकेंद्री बल असं नाव देतो. बघा इथं डेफिनेशन दिली. तुम्हाला नोटबुकमध्ये मी थोडक्यात नोट्सच्या स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्ही राईट डाऊन पण करून घेऊ शकता, पुन्हा पुन्हा अभ्यास करायला सोपं जाईल. बघा काय सांगितलंय, सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे अभिकेंद्री बल, अ फोर्स
acts on any object moving along a circle and it is directed towards the center of circle. खूप सोपं असतं लक्षात ठेवायला. स्वतःच्या भाषेत लक्षात ठेवा, गोकंपट्टी करू नका. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? अ फोर्स म्हणजे एक बल आहे. कशावरती आहे? ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूवरती आहे. आणि ती वस्तू कशी आहे? मूव्हिंग अलॉंग अ सर्कल, ती वर्तुळाकार गतीत फिरते. अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सोपं असतं, डायग्रामच्या स्वरूपात लक्षात ठेवूया. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? तर अ फोर्स. बघा, अ फोर्स विच ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट. समजा एक इथं ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे आपल्याकडे. बघा, अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. बघा, ही ऑब्जेक्ट वर्तुळाकार गतीत समजवलं त्या पद्धतीनं. सेंट्रिपेटल फोर्स नक्की परीक्षेला डेफिनेशन येतील, लक्षात ठेवा सोप्या भाषेत. अ फोर्स ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल म्हणजे वर्तुळाकार फिरणारं आणि डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. बघा, ही दिशा दाखवण्यासाठी हा ॲरो केला. डायरेक्टेड टुवर्ड्स दी, इथं सेंटर असतो, बरोबर आहे. हा सेंटर आहे समजा ओ. डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल. पुन्हा एकदा सांगते, सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन द्यायची आहे. द फोर्स ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट म्हणजे या वस्तूवरचं फोर्स आहे. बघा, द फोर्स कुठं आहे? फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट which moving along a circle directed towards the center of circle म्हणजे बरोबर त्या वर्तुळाच्या केंद्रभागी येते. मराठीमध्ये वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळ केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. याला आपण काय म्हणतो? अभिकेंद्री बल. वर्तुळ केंद्राच्या दिशेने बल. उदाहरण तुम्ही पंख्याचं बघा आहे. बघा, हा समजा मधला पंख्यामधला भाग आहे मोटरचा. पुढे आपला फॅन असेल समजा. या फॅनमध्ये 3 पातीचा असू शकतो, 4 पातीचा पण फॅन असू शकतो. यामध्ये जे पाती आहेत ते साईडने फिरत आहेत, परंतु त्याचं ॲटमोस्ट सगळं जे फोर्स आहे ते कुठे आहे? सेंटर ऑफ सर्कल म्हणजे या सेंटरला आहे, बरोबर. बघा, मग पुढे थोडासा भाग राहिला आहे. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सिकिंग, या शब्दातच आहे. सेंट्रिपेटल म्हणजे सेंटर सिकिंग म्हणजे काय? तर केंद्रबिंदू जवळ असणारं बल. दॅट इज ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. You know that the moon, which is a natural satellite of Earth, goes around it in a definite orbit. आपल्याला माहिती आहे, चंद्र जो आहे तो कोण आहे? नॅचरली सॅटेलाइट आहे. कोणाचा? आपल्या पृथ्वीचा. पृथ्वीचा जो नैसर्गिक उपग्रह आहे तो त्याच्या विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीच्या भोवती फिरतोय. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. मग हा जो चंद्र आहे ना, तो ठराविक वेळेनंतर स्वतःची गती, स्वतःच्या गतीचा वेग आणि त्याची दिशासुद्धा बदलताना आपण पाहिलेली आहे. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून? तुम्हाला वाटतंय का की चंद्रावरती एखादे विशिष्ट बल असतं? व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? मग हे नक्की कोणत्या दिशेने असेल बरं बल? How would its motion have been if no such a force acted on it? जर का कोणतंच बल त्या चंद्रावरती प्रयुक्त होत नाही तर मग नक्की त्याच्यामध्ये गती कशी येते चंद्राला? कारण चंद्र बघितला तर आपल्याला पृथ्वीच्या भोवती फिरताना दिसतोय. आपण भूगोलमध्ये सुद्धा अभ्यासला असेल. Do the other planets in the solar system revolve around the sun in the similar fashion? Is similar force acting on them? What must be its direction? चंद्राबरोबर असं सांगितलंय, सोलार सिस्टीम म्हणजे आपली जी सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये सूर्याच्या भोवती बाकीचे ग्रह आपण फिरताना पाहतोय. मग हे ग्रह फिरत असताना त्यांच्यामध्ये पण कोणता फोर्स आहे का? फोर्स नसेल तर मग ते फिरतायत कसे काय? असे अनेक प्रश्न इथं निर्माण झालेत. या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहे. तत्पूर्वी एक पॅरा राहिलेला आहे, इतका एक पॅरा आपण कंप्लीट करूया. From the above activity, example and questions, it is clear that for the moon to go around the earth, there must be force which is exerted on the moon, and these force must be exerted by the earth which attract the moon towards itself. बघा, आपल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिली. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, मग चंद्रावरती एखादं बल प्रयुक्त केलं आहे का? असेल तर ते कोणी प्रयुक्त केलं? नसेल तर चंद्र फिरतोच कसा? गतिमान कसा झाला? याचं उत्तर दिलंय. बघा, समजा ही आपली पृथ्वी आहे, अर्थ असं दाखवते. पृथ्वीभोवती हा कडेने चंद्र समजा फिरतो आहे. इथं मून आहे, चंद्र फिरतोय. तर फिरत असताना त्याच्यावरती फोर्स असतं. कुठून आलं? एक्झर्टेड बाय द अर्थ, पृथ्वी
पृथ्वी त्याच्यावरती विशिष्ट बल लावते आणि त्या चंद्राला खेचून ठेवत असते. सिमिलरली सन मस्ट बी अट्रॅक्टिंग दी प्लॅनेट्स इन्क्लुडिंग अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. आणि पृथ्वी चंद्राला खेचून ठेवते, फोर्स अप्लाय करते, फोर्स एक्झर्ट करते. त्याच पद्धतीने सोलार सिस्टीममध्ये सूर्य बाकीच्या सगळ्या ग्रहांना स्वतःकडे खेचून ठेवतो किंवा त्याच्यावरती स्वतःकडे असणारा फोर्स अप्लाय करत असतो. आता बघा, आजच्या पुरते आपण इथंच थांबणार आहोत. उद्या एकदा रिव्हिजन नक्की होईल. तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते, उद्या आपल्याला केपलरचे लॉज शिकायचे, जे की परीक्षेच्या दृष्टीने तर खूप महत्त्वाचे आहेतच. पुढे 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये सुद्धा केपलर्स लॉज आपल्याला आलेले आहेत. मग हे केपलरचे लॉज शिकण्यासाठी आमचा पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि एक कमेंटसुद्धा नक्की करा. शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करेन. तुम्ही जर का व्हिडिओ आवडला, लाईक आणि कमेंट केली तर सुद्धा आम्हाला पुढील व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन तुमच्याकडून मिळेल आणि आम्हाला थोडंसं सहकार्य देखील होईल. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा लेसन पुढे कंटिन्यू शिकता येईल. बाकीचे जे घटक आम्ही पाठवणार आहोत, विज्ञान भाग 1, भाग 2, ते तुम्हाला नक्की शिकता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुमच्या अभ्यासासाठी माझ्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.